मी आता नुकतीच 29 झालेली आहे. ह्या डेकेडमध्ये मी खूप काही शिकले. काही गोड, काही तिखट, काही यश देण्यासारख्या गोष्टी किंवा काही अपयश देण्यासारख्या गोष्टी. असं म्हणतात की आपल्या विशीत जे आपल्याला अनुभव मिळाले असतात, काही लेसन्स मिळालेले असतात, ते आपण आयुष्यभर टिकवू शकतो. तर असे काही लेसन्स आहेत जे मी माझ्या ह्या डेकेडमध्ये, विशीतल्या डेकेडमध्ये शिकलेले आहे. ते मला तुमच्यापर्यंत आज पोहोचवायचे आहेत. आणि हे जे काही धडे मला मिळालेले आहेत ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला पण उपयोगाला येतील याची मला खात्री आहे. तर तुम्हाला असे कुठले लेसन्स आहेत जे मी शिकले या विषयीमध्ये हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, स्किन केअर, फॅशन, व्लॉग्स असे वेगवेगळे विषय. जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टे ट्यून्ड. पहिली गोष्ट मी माझ्या विषयीमध्ये पदार्पण करतानाच शिकले ते म्हणजे टेक वन डे ॲट अ टाइम. ह्यामधून मला हे शिकायला मिळालं की आज जो दिवस मला मिळालेला आहे त्याच्यामधून मी माझं मॅक्सिमम आउटपुट कसं देऊ शकते. आज मी काय चांगल्या गोष्टी करू शकते जेणेकरून मला उद्याला तो फायदा होणार आहे. मी 19-20 वर्षाची असताना कॉलेजमध्ये होते, फर्स्ट इयर, सेकंड इयर वगैरे चालू असेल तर त्यावेळेसच मला पुढचं टेन्शन असायचं की मला जॉब कसा मिळणार आहे, मला किती पैसे मिळतील किंवा काय असेल, हे सतत मी पुढचा विचार करत राहायचे. पण जे कंट्रोलेबल्स आपल्या हातात आहेत, म्हणजे आज जे मी करू शकते त्याचा विचार मी खूप कमी करायचे. आणि हे मला लवकरच लक्षात आलेलं की आपण वन डे ॲट अ टाइम घेतलं पाहिजे. खूप पुढचा विचार करून, जे आपल्या हातातच नाहीये त्याचा विचार करून आपण आजचा जो दिवस आहे तो खूप वाया घालवत असतो, हे मला लवकरच लक्षात आलेलं. त्यामुळे आज मी माझा मॅक्सिमम आउटपुट कसा देऊ शकते, म्हणजे काय, आजचाच विचार करून, कंट्रोलेबल्सचाच विचार करून माझा मेंटल स्ट्रेस जो आहे तो पण खूप कमी असतो आणि मी माझं मॅक्सिमम आउटपुट देऊ शकते, जे खूप चांगलं आउटपुट असणार आहे आणि जे करून मला पुढे उपयोग होणारच आहे. दुसरी गोष्ट मी माझ्या विषयीत शिकले असेल किंवा कधीतरी थोडं आधी पण शिकले असेल तर ती म्हणजे प्रॅक्टिसिंग एम्पॅथी ऑलवेज. आपल्याला कधीच माहिती नसतं की दुसऱ्याच्या मनात किंवा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललेलं असतं आणि आपण लगेच जज करायला निघतो किंवा आपण लगेच त्यांच्यावर फ्रस्ट्रेट होऊ शकतो किंवा आपल्याला राग येतो. कधीतरी कुठली तरी मैत्रीण असते, तिने आपल्याबरोबर प्लॅन केलेला असतो, आपण खूप एक्सायटेड असतो त्या प्लॅन बद्दल. आपल्या डोक्यात असं असतं की आपण आता हे करू, ते करू, असं भेटल्यावर करू, पण आयत्या वेळेस ती तो प्लॅन कॅन्सल करते. हे माझ्याबरोबर झालेलं आहे आणि मला प्लॅन जर का अचानक कॅन्सल केला तर खूप चिडचिड होते की अरे आपण ठरलेलं होतं ना, पण मग आपण का नाही भेटत होत वगैरे वगैरे. पण मी हे शिकलेले आहे आता की मला एम्पॅथीने बघायला पाहिजे, तिची काय बाजू असेल हे आपण ऐकलं पाहिजे. जेव्हा तिने मला सांगितलं की तिचे फॅमिली इश्यूज आहेत किंवा तिला घरून काही सोडणार नाहीयेत किंवा खूप स्ट्रिक्ट आहे, तर ह्यामधून मला लक्षात आलं की येस, मी तिचं समजून घ्यायला पाहिजे की तिलाही माझ्याबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे, पण काही कारणांमुळे ती करू नाही शकत आहे. ह्याच्यातून काय कळतं की आपल्याला कुठल्याही गोष्टीकडे एम्पॅथीने बघितलं पाहिजे, लोकांकडे एम्पॅथीने बघितलं पाहिजे, सिच्युएशन्सकडे पण. त्यांना काय वाटत असेल, त्यांच्या जागी आपण असतो तर आपण काय केलं असतं, हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. हे मी शिकले. तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट मी जी शिकले ती म्हणजे यू डोंट नीड टू हॅव अन ओपिनियन ऑन एव्हरीथिंग. आपलं खूपदा असं होतं की आपल्याला काही गोष्टी पटत नाहीत किंवा काही गोष्टी लोकांनी केलेल्या आहेत त्या असं का करतायत हे लक्षात येत नसतं, तेव्हा आपण लगेचच आपलं मत मांडून टाकतो की हे मला काही आवडत नाही, हे असलीच लोक आहेत, किंवा हा जो व्यक्ती आहे तो अजिबातच हुशार नाहीये, तो खूप डल आहे. हे असे जे मत आहे ते आपण सतत लादत असतो किंवा सतत आपण मांडत असतो. पण कधी कधी कुठल्याच मताची गरज नसते. कधी कधी आपले ओपिनियन्स जे आहेत ते आपण आपल्यापाशीच ठेवायला पाहिजेत, असं मला खरंच खूप वाटतं. येस, ओपिनियनेटेड असणं, आपलं एक कुठेतरी मत असणं ही गोष्ट बरोबर आहे, पण कुठे मत असणं हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण 100 ठिकाणी आपली मतं मांडत बसलो तर एकतर आपली एनर्जी पण खूप ड्रेन आउट होणार आहे, त्याचबरोबर त्या लोकांवर आपलं मत मांडून आपण त्यांना फुल पोटेन्शियल मध्ये त्यांना ऍक्सेप्ट करत नाही आहोत, त्यांना कुठेतरी आपण खाली बघतोय, हे मला लक्षात यायला लागलं. त्याच नंतर मी सगळीकडेच माझं मत मांडायला पाहिजे हे थांबवलं. ह्याच बरोबर चौथी गोष्ट जी मी शिकले ती म्हणजे लेट पीपल बी हू दे आर. जर का कुठल्या व्यक्तीला काही वेगळा पाथ चूज करायचा असेल, करिअरमध्ये असो, रिलेशनशिपमध्ये असो, त्यांचे काहीतरी आवडीनिवडी असो, हे काहीतरी वेगळे असतील तर त्यांना ऍक्सेप्ट करणं किंवा त्यांना डिमीन न करणं किंवा त्यांना अप्रिशिएट करणं हे आपल्याला शिकलं पाहिजे. आपण सगळी लोक खूप वेगवेगळी आहोत आणि तीच त्याची ब्युटी आहे, तीच त्याची सुंदरता आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मी वेगळी आहे, तुम्ही वेगळे आहात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तसंच आपण ऍक्सेप्ट करू शकतो. एकमेकांच्या चांगल्या ज्या सवयी आहेत त्या आपण घेऊ शकतो, एकमेकांच्या ज्या नॉट सो चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण न घेता किंवा त्यांना कमी करून आपण एकंदरीत सगळे मिळूनच पुढे जाऊ शकतो. जर आपल्याला ती गोष्ट पटत असेल किंवा ते आपल्या फ्रेंड सर्कल मधले असतील तर त्यांना तसं ऍक्सेप्ट करणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर का आपल्या ते फ्रेंड सर्कलमध्ये नाहीये किंवा ती गोष्ट तुम्हाला अशी खूप ड्रेन आउट करत असेल तर त्यांना थोडं डिस्टन्सवर ठेवणं, बाउंड्रीज ठेवणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. पाचवी गोष्ट जी माझ्या आतूनच येते किंवा मी शिकले ओव्हर द टाइम
ती म्हणजे चेजिंग फ्रेंड्स अँड फॅमिली बॉन्ड्स ओव्हर मटेरियल सक्सेस. आज पैसा आहे, उद्या पैसा नसू शकतो, पण आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत, फ्रेंड्स आहेत किंवा आपले जे कोर लोक आहेत ते म्हणतो आपण, त्यांना नेहमी हायेस्ट प्रायोरिटीवर ठेवणं माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं ठरतं. येस, मटेरियलिस्टिक थिंग्स ज्या आहेत त्या सगळ्यांनाच आवडत असतात, पण त्यांना आपण फॅमिली किंवा फ्रेंड्सच्या वर ठेवणं हे मला कुठेतरी चुकीचं वाटतं माझ्यासाठी. त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या खूप प्रिन्सिपलच्या आहेत की फॅमिली किंवा फ्रेंड्सचा जो बॉन्ड आहे त्यांच्याबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करणं, त्यांना काय हवंय हे लक्षात ठेवणं, त्यांच्याबरोबरचे जे अनुभव आहेत ते जपणं हे माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं ठरतं. 6वी गोष्ट जी मी प्रॉमिनंटली शिकले ती म्हणजे कल्टिवेटिंग ग्रॅटिट्यूड एव्हरी डे. जेव्हा आपण घरापेक्षा लांब असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की लहान लहान गोष्टी पण आपण किती ग्रँटेड धरलेल्या आहेत. म्हणजे साधं म्हणजे घरी आपल्या मावशी असतात, ते आपली कामं करू शकतात, ते आपले हेल्प करू शकतात, हे आपण किती ग्रँटेड धरलेलं असतं. किंवा आपण पटकन कुठल्या तरी मैत्रिणीला कॉल करून तू खाली येतेस का, मी आलेली आहे तुझ्या बिल्डिंगच्या खाली, असं बोलू शकतो. हे पण किती आपण ग्रँटेड धरलेलं असतं. आपल्या आई बाबांना, आजूबाजूच्या लोकांना आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गृहीत धरतो, पण आपण जेव्हा बाहेर येतो घराच्या तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण ग्रेटफुल असायला पाहिजे. ह्या लहान लहान ज्या गोष्टी आहेत त्यांनी आपलं खरंच खूप आयुष्य बदललेलं आहे. त्याबद्दल आपण आपली कृतज्ञता व्यक्त करणं खरंच खूप महत्वाचं आहे. आपल्याला जे आत्ता मिळतं आहे, म्हणजे आपल्याकडे खूप काम आहे याचा आपल्याला कधी कधी स्ट्रेस येतो, पण आपल्याकडे काम आहे ह्याच्यासाठी आपण कधी कृतज्ञता व्यक्त करतो हे तुम्ही लक्षात घेतलंय का? म्हणून रोजच ग्रॅटिट्यूड कुठे ना कुठेतरी आपण एक्सप्रेस करणं, देवाकडे आपण नेहमी थँक्यू म्हणणं खरंच खूप महत्वाचं ठरतं. 7वी गोष्ट जी मी शिकले ती म्हणजे एम्ब्रेसिंग ट्राय मी ॲटिट्यूड इन्स्टेड ऑफ वाय मी. माझं आधी असं खूपदा व्हायचं की मी सतत काहीतरी कंप्लेंट करायला जाते की माझ्याबरोबर हे का नाही होते, माझ्याबरोबर ते का नाही होते, माझ्याकडे असंच का होतंय. पण त्यानंतर मी हा अप्रोच ठेवलेला आहे की हा जो मला अनुभव मिळतोय की जो टफ वाटतोय मला आत्ताच्या सिच्युएशन मध्ये, ते युनिव्हर्स मला काय सांगायचा प्रयत्न करते की आता तू काय शिक ह्याच्यातून, काय लेसन्स घे ह्याच्यातून, हे मला लक्षात आलं. त्यामुळे वाय मी म्हणून कंप्लेंट करण्यापेक्षा ट्राय मी करू शकते, हे ह्याच्यातून मला काय लेसन्स मिळणार आहेत, ह्या गोष्टींकडे माझं जास्ती लक्ष गेलं आणि आता माझं ते सेकंड नेचर झालेलं आहे. 8वी गोष्ट जी मी नुकतीच शिकलेली आहे ती म्हणजे प्रायोरिटायझिंग सेल्फ केअर. आपली स्वतःची एक छोटीशी स्पेस असणं, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, आपल्याला ज्याच्यात आनंद मिळतो त्या गोष्टींसाठी वेगळा टाइम काढणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. जसं मला वाचन आवडतं, रीडिंग आवडतं, त्यामुळे मी सकाळी अर्धा ते 1 तास माझ्या वाचनासाठी ठेवतेच आणि ती माझी एक पर्सनल स्पेस असते ज्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. तसंच तुमचं काहीतरी असू शकतं की तुम्हाला काहीतरी ड्रॉइंग आवडतं किंवा तुम्ही टीव्ही बघायला आवडतो, नेटफ्लिक्स आवडतं, त्याच्यावर कुठले कुठले वेगवेगळे मूवीज आहेत, सिरीज आहेत, ते बिंज वॉच करायला आवडतील, असं काही असू शकतं. ते त्याच्यासाठी तुमचा वेगळा टाइम काढणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रॅक्टिसिंग सेल्फ केअर म्हणजे एवढंच नसून आपल्या त्वचेची काळजी घेणं, आपल्या हेल्थची काळजी घेणं, आपण आपल्या अख्ख्या बॉडीची काळजी घेणं खरंच खूप महत्वाचं आहे, हे मला कळलं. ह्या 20s मध्ये मला 9वी गोष्ट जी कळलेली आहे ती म्हणजे कीपिंग अन ओपन माइंड. कम्फर्ट झोन मध्ये असून कधीच कोणाचंच भलं होत नाही, आपल्याला थोडंसं बाहेर पडायला लागतं, हे लक्षात आलं. कीपिंग अन ओपन माइंड, नवीन गोष्टी ट्राय करण्यासाठी, नवीन एक्सपिरियन्सेस घेण्यासाठी किंवा नवीन खाणं एक्सप्लोअर करण्यासाठी किंवा नवीन एक पद्धत तुमच्या जॉबमध्ये आणण्यासाठी, या सगळ्यासाठी आपलं जे माइंड आहे ते आपल्याला ओपन ठेवायची गरज आहे. कोणीतरी वेगळा एक अप्रोच घेऊन आलेला असेल किंवा कुठली तरी एक नवीन पद्धत आलेली असेल, ती आपल्याला इन्कल्केट करावीशी वाटत असेल किंवा ते तुमच्यात भलं होत असेल, तर ते कम्फर्ट झोनच्या थोडंसं बाहेर येऊन आपण ती गोष्ट ऍक्सेप्ट करणं आपल्यासाठी तिकडे बेनिफिशियल आहे, हे मला लक्षात आलं. आणि माझ्या स्वभावानुसार मला थोडासा तो पुश लागतो की कोणीतरी मला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतंय आणि त्यानंतर मी छान एक्सप्लोअर करायला लागते आणि मला वेगवेगळ्या गोष्टी नवीन कळतात. त्यामुळे कीपिंग अन ओपन माइंड हे माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं ठरतं. 10वी गोष्ट जी मला कळलेली आहे ती म्हणजे स्टेईंग ट्रू टू युअर सेल्फ. आपल्याला काय आवडतं, आपण कसे व्यक्ती आहोत, आपला स्वभाव काय आहे, ह्याच्याशी आपण खरं राहायला पाहिजे, ट्रू राहायला पाहिजे. कुठला ट्रेंड असेल किंवा कुठल्या तरी ट्रेंडिंग गोष्टी चालू असतील, पण ते मला रेझोनेट करत नाही असं मला वाटतंय, तरी ट्रेंडिंग आहे ना म्हणून मी काहीतरी करते, असं न करता आपण ऑथेंटिक राहणं, आपल्याशी खरं राहणं इथे मला महत्वाचं वाटतं. आधी असं व्हायचं की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण कुठल्या तरी व्यक्तीला फॉलो करायला लागतो किंवा कुठली तरी मुलगी जी आहे ती खूप छान आहे, ती ताई असेल किंवा कुठेतरी टीचर असेल, त्या खूप चांगल्या आहेत आणि त्यांच्यासारखंच आपण बनूयात, आपल्याला असं कुठेतरी वाटायला लागतं. पण आपल्याला खरंच ते आवडतं का, आपल्याशी ते जुळतंय का, हे बघितलं गेलं पाहिजे. जर का आपल्याशी ते जुळत असेल, आपल्याला ते आवडत असेल, तर येस, वाय नॉट, आपण त्यांच्या खरंच चांगल्या गोष्टी घेऊच शकतो. पण जर का आपल्याला ते जुळत नसेल, पण ते ट्रेंडिंग आहे, ते कूल आहे, त्यामुळे आपण काहीतरी फॉलो करायला लागतोय,
ते कुठेतरी बरोबर नाही असं मला वाटतं. त्यामुळे ऑथेंटिक असणं आपल्याशी, आपल्या खऱ्या गोष्टीशी, हे खरंच खूप महत्वाचं ठरतं असं मला वाटतं. हे जे 10 गोष्टी आहेत त्या मी कुठे ना कुठेतरी शिकलेले, ज्याच्याने मला खरंच खूप फायदा झालेला आहे आणि मला ह्या गोष्टी कंटिन्यू करायच्या आहेत माझ्या तिशीत सुद्धा. तुम्ही माझ्याच सारखे असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी कुठे ना कुठेतरी रिलेट होतील असं मला खरंच खूप वाटतं, किंवा तुम्हाला ह्या गोष्टीतून काही ना काहीतरी फायदाच होणार आहे, म्हणून मी असा एक व्हिडिओ घेऊन आले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही याच्यातून काय शिकलात आणि कुठला पॉइंट तुम्हाला जास्ती रेझोनेट झाला, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमचे मेसेजेस बघायला, कमेंट्स बघायला खरंच खूप आवडतं आणि त्याच्याने मला प्रोत्साहन मिळतं. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, हे माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे. आपण 500+ सबस्क्रायबर्स कडे गेलेलो आहोत आणि हे सगळं तुमच्याचमुळे झालेलं आहे. याच्याने मला खूप मोटिवेशन मिळतं. थँक्यू सो मच. आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल पण आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. नेक्स्ट शुक्रवारी भेटूयात. सी यू सून.